कोणत्याही बाजूला रांगा दिसल्या पाहिजे बाबा. आता माझ्याकडे दिसते का बरोबर? दिसते बरोबर? सगळे कुठे आहेत तुमच्या रे? तुम्ही राहा बरोबर. तीनशे पाहिलं तर बरोबर दिसलं पाहिजे. इकडून पहा, असं पहा, बाजून असं पहा, आपल्याला रांगा दिसल्या पाहिजे बरोबर. दिसतात रांगा? तीनशे पाहिलं तर रांगा तुमच्या बरोबर दिसल्या पाहिजे. हे ते मधामध्ये काय गोष्ट ते रे राहिले तर नका उभं राहून वीडियो आवाज काढून तुम्हाला त्यांनी खूप असं मुलाचं मार्गदर्शन केलं की नाही. तर आपण सुद्धा मोठे होऊन तसे काहीतरी वेगळे बनण्याचा प्रयत्न करूया. त्यांचे पुस्तक जे आहे ते पुस्तक आपण पाहू, आपण पुस्तकाचा अभ्यास करू, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात कठीण भाषा कोणती वाटते तुम्हाला? कोणती वाटते? का कठीण वाटते ती? कारण ती जी भाषा आहे ती आपली बोली भाषा नाहीये आणि आपली प्रमाण भाषा सुद्धा नाहीये, आहे का? जर आपण लहानपणापासून इंग्रजी ऐकत असलो, जसे लहान असताना आई वडील जर इंग्रजी बोलत असले बरोबर, तर आपल्याला इंग्रजी एकदम सोपं वाटलं असतं, कारण की लहानपणापासून आपण तेच भाषा शिकलो असतो. जसे बाहेर देशामध्ये, जसं अमेरिकेमध्ये गेला आपण, अमेरिकेची मुलं इंग्रजी लहानपणापासून ते कोणत्या भाषेमध्ये बोलतात? त्याचे आई वडील कोणती भाषा बोलतात? आजूबाजूचे कोणते बोलतात? म्हणून त्यांना इंग्रजी कठीण वाटत असणार का? नाही. परंतु त्यांना जर आपण म्हटलं की तुम्ही हिंदी बोला, हिंदी बोलणार का? नाही. का नाही बोलणार? कारण की त्यांची ती प्रमाण भाषा, मातृभाषा नाही. मग आपल्याला इंग्रजी मातृभाषा नाही, परंतु आपल्याला इंग्रजी ही अभ्यासक्रमामध्ये पहिल्या वर्गापासूनच तृतीय भाषा म्हणून आहे ना. म्हणजे आपल्याला इंग्रजीचा सुद्धा तेवढाच अभ्यास करायचा आहे जेवढा आपण मराठी आणि हिंदीचा करतो की नाही. मग हिंदीचा अभ्यास, मराठीचा अभ्यास, त्याबरोबर इंग्रजीचा अभ्यास सुद्धा आपल्याला जास्त करावा लागेल. त्यांनी आपल्या बोलण्यामधून सांगितलं आहे इंग्रजीचा अभ्यास कसा होईल जास्तीत जास्त? जेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त वर्ड पाठ होतील बरोबर, क्रियापद जास्तीत जास्त माहिती राहतील, तेव्हा तुम्ही त्याचा वापर इंग्रजीमध्ये करू शकता बरोबर की नाही. आणि क्रियापद माहिती कसे होतील तेव्हा तुम्ही अभ्यास करता बरोबर, बरोबर की नाही. तर ते आपल्यामध्ये संतोष नाहके येऊन तुम्हाला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं आहे, त्याबद्दल आपण त्यांच्या शाळेच्या वतीने, विद्यार्थ्यांच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आणि त्यांच्या आपण 3 ताड्यांच्या संगीतामध्ये आपण त्यांच्या परत एकदा स्वागत करूया, आभार मानूया, वेलकम करायचं. वेलकम. नमस्कार दोस्तों, तो मैं अभी यहाँ पर बोधल बोड़ी जो यहाँ की जिला परिषद है, यहाँ पर आया हूँ. हमारे साथ में सर हैं, तो इन्होंने मुझे
अपनी जो स्कूल की परसबाग है तो इनका परिचय देने वाले हैं। सर बहुत मेहनत लेते हैं बच्चों से भी और ख़ुद भी यहाँ पर जो पूरा टीचर स्टाफ जो है बहुत कस के मेहनत करते हैं। देखो यहाँ पर इनकी वाफ़े जो है बच्चों के द्वारा बनाई गई, ये संभार है, प्याज है और ये पालक और ये हाँ और ये भट्टे हैं, लहसुन है। देखो छोटी सी परसबाग है पर बहुत अच्छी है। और मैंने जब भी देखा तो यहाँ पे पानी भी दिया जा रहा था, तो इसका उपयोग स्कूल में ही होता है और ये बच्चों को इसका मूल्य पता होने के बाद में वो अपने जीवन में वो लाते हैं और ये हर स्कूल में ऐसा होना चाहिए। अब देखो यहाँ पे तुवल के भी पौधे हैं और यहाँ बच्चे खाते रहते हैं। हाँ जैसे जैसे होते रहते हैं हाँ, लगती है हाँ, उस हिसाब से बच्चे हर दिन अपना खाते रहते हैं। हाँ, ये हम हर दिन सब्जियों में भी डालते हैं, धनिया है, हाँ, ये पालक भाजी है, इधर क्या बोलते हैं लहसुन है, हाँ, हाँ, ये सब है और हाँ, तुरंत खाते हैं। हाँ, इधर हमने ये टमाटर का भी पेड़ लगे हैं अभी, हाँ, एक दो टमाटर लग रहे हैं अभी। हाँ, हाँ, उसके बाद में उधर प्याज भी लगा है सर, उधर अरे बहुत अच्छे हैं। वो उधर है प्याज हाँ, पूरे। हाँ, हाँ, वो पत्ते भी डालते हैं हर दिन, माने हाँ, मिक्स में मिलना चाहिए ऐसा, बच्चों की नहीं क्या हाँ, हाँ, बढ़ती उससे। और वो जो क्या बोलते हैं बटाटा, ये आलू 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 का भी बगीचा है वहाँ पे। अरे बाप रे, हाँ ये इधर आलू का बगीचा है। पाउस को चलो ये प्याज है सर, हाँ जैसे हम प्याज ला लेते कभी कभी ज्यादा का प्याज रहता है, हाँ, हाँ, उसमें क्या अंकुर वो निकल जाता है, हाँ, तो वो प्याज हमने यहाँ लगाए हैं। हाँ, हाँ, और ये चोप है, चोप, हाँ, और जो हाँ, अड़ू बोलते हैं वो अड़ू, हाँ, 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 तो अभी लगाए हम उसको, वो हो जाएगा। हाँ, उसको भी सब्जी में डालते हैं, मिक्स हुआ मैंने। अच्छा हाँ, ये तो प्याज है तो बढ़िया अभी आ गई है। हाँ, हर दिन यहाँ से फिर हरी पत्तियाँ जो है तो सब्जी में भी डाली जाती है हर दिन। हाँ, 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 बहुत अच्छा लगा सर। यहाँ पर मतलब बच्चे कितनी मेहनती हैं और उनके पीछे आपका हाथ है। तो मतलब गाइडेंस होना बहुत ज़रूरी है। हाँ, हाँ, मुखिया पर बहुत ज़रूरी है ये सब। ओके, थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो फ्रेंड्स। और आप भी अपने स्कूलों में ऐसे ही कीजिए और सर का मार्गदर्शन जरूर